अम्मी हाँ ये अम्मी बाहर आ। हाँ तेरे यार अरे जल्दी आना अम्मी। क्या है रे? बाहर बाहर आहिस्ता। हाँ ये क्या? ये देख, ये सब अपने लिए कपड़े खरीदे। अपने लिए? हाँ ये देख, ये साड़ी शेवंत भाभी के लिए। हाँ? हाँ? ये शर्ट पैंट ये शंकर के लिए, और ये ना ये मेरी अम्मी के लिए। ये देख। याला डाका बिका तो नाही टाकला, चोरीगिरी तो नाही केली? ए रफिक, या हल्ला डाका डिका तो नाही टाकला, चोरीगिरी तो नाही केली? ये सब खरीदे अम्मी, अपन ने खरीदे। ए शंकर, अभी ना अम्मी के लिए नई ऐनक खरीदेंगे। जय डॉक्टर से। गुडी लय चांगली दिसेल। रफिक पहिले सांग मला पैसे कुठून आणले? हा सांगतो बस 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 बस। अम्मी हाँ अम्मी, आपल्या रफिकची लॉटरी खुलली आहे। लॉटरी हाँ लावली होती का? हाँ, त्यानं 5 रुपयाचं तिकीट पोस्ट ऑफिसातनं खरीदलं होतं। कितीची लागली लॉटरी? ऐकून बेहोश नाही व्हायचं। नाही होणार, तू सांग तो सही। सांगू काय? 1000 की अम्मी, 1000 की। एक नाही, कायला झूठ बोलून राहिला काय? 2000ची फुटली आहे लॉटरी। 2000 2000? हा झुटा काही का? मी देते तुला 5 रुपये, हाँ मला घेऊन ये 2000 भेटणार लॉटरीचं तिकीट। शंकर हाँ। का असं बुडीच्या जीवाशी खेळून राहिला रे? अरे नाही अम्मी, अम्मी तुझी कसम, शेवंती की कसम, खरंच आपल्या रफिकची लॉटरी खुलली आहे। तिला 2000 पेक्षा लई जास्त पैसे भेट। तुला कसं समजावं आता अम्मी? अम्मी देख तू ठंडे दिमाग से सुनेगी ना? हाँ बौखला तो नहीं जाएगी ना अम्मी? हाँ अम्मी, मले ना 7,500 रुपये भेटले अम्मी। 7,500। 7,500? 7,500। 7,500 अम्मी 7,500। मी विचार करून राहिलो की एवढा पैशाचं काय करशील? आधी तेरे को दूंगा। आम्ही आपल्या रफिकची लॉटरी खुलली आहे। लॉटरी हाँ लावली होती का? हाँ, त्यानं 5 रुपयाचं तिकीट पोस्ट ऑफिसातनं खरीदलं होतं। भाऊ मले प्राइस बांध द्या। कितीचा? 5 रुपयाचा। नाव काय? शंकर इंगळे। चला 5 रुपये द्या। हाँ 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 ठीक आहे, हे इकडे हाँ ही पावती। क्यों रे रफीक मियाँ, हाँ आज बड़ा खुश है रे तू? नहा धो के इतर लगा के कहाँ जाने की तैयारी? कुछ नहीं अम्मी, वो मैं शंकर और शेवंती भाभी जा रहे सिनेमा देखने। तू भी आती क्या? चल। मले बुढीला कायचा सिनेमा? तू जा, तू खुश तो मैं खुश। बस मेरी एक ही तमन्ना है रफीक। वही तो पूरी करने जा रहा हूँ अम्मी। हाँ हाँ, कहाँ? तेरे को बहू लाने। बस रुका हळू शंकर, अरे सुभानअल्लाह शंकर, मुले तर वाटून राहिलं तुमची नवीन शादी होत राहिली। पर काही म्हण रफिक, आज तुझी शेवंता भाभी झाक दिसून राहिली नाही? आई बाई, तुम्ही तर काय बी बोलून राहिले। अरे मी तर भाभीले पहिचानलंच नाही, मुले तर वाटून राहिलं कुणी बम्मनची आवरत असेल। असू दे आणि म्या तू
अरे तू तो मेरा हिरो है यार, हिरो. आता पडद्यावरच्या हिरो हिरोला पाहायचं की नाही तुला? चल ना. हो हो. शंकर, हा, आज मी बाल्कनीच्या तिकिटा काढले. तुझ्यासारख्या मक्की चुसाना आज तरी बाल्कनीच्या तिकीट काढले. चला चला शेवंताबाई, जायचं का नाही? चला चला. आओ भाभी, ये रे शंकर, ये बाबा हाट ना जरा. आओ भाभी. अहो श्रीधर, बघितलं का? तो शंकर रिक्षेवाला आपल्या घरी नव्हता का आला त्या दिवशी? काहीतरीच काय. अहो नाही, हा नक्की शंकरच आहे. अगं रिक्षावाला कशाला येईल बाल्कनीत बसायला? भाभी, वो कुछ खाना दाना फुटाना मैं भूल गया वो. नाही. अहो शंकरराव, शंकरराव. कोण मी? हो. शेवंते, ती बाई मला बोलू राहिली. मी जर ओळख करून दिली त्या आडा नावाने नको बोलू. बामणाची भाषा येते ना तुले? तिच्या संगत बामणासारखं बोलायचं काय? वे, अगं पण तुम्ही का अडाणेवानी बोलू राहिला? तुम्ही बोला की पामनावानी, मग मी बी बोलतो. बर, आलोच मी. तुम्हीच ना त्या दिवशी रिक्षा चालवत होते, माझी चप्पल तुटली नव्हती का? हो हो. हो ना. बघा, मी तुम्हाला म्हणलं नव्हतं का की हा शंकरच आहे म्हणून? अहो नाही, मीच तो. आणि काय हो, ती बाई कोण आहे तुमच्याबरोबर? माझी पत्नी आहे ती. अय्या खरंच? काय सुंदर आहे नशी. हो खरंच. थांबा हा, मी ओळख करून देतो. ये शेव, इकडे येतेस का जरा? रफिक, मी तुमची ओळख करून देतो. हा, माफ करा, तुमचं नाव विसरलो मी. मी सरिता देशपांडे आणि हे माझे मिस्टर श्रीधर देशपांडे. नमस्कार. मराठी शिकवतात, ध्यानात आहे माझ्या. आणि हे माझे मित्र श्रीयुत रफिक सुलेमान लतीफ आणि माझी पत्नी शेवंता. नमस्कार. नमस्कार. अहो, हा, आपण तिकडे बसूया का? हो हो, आपण तिकडेच बसूया. त्या तिथे कोपऱ्यात जागा आहे ना, छान आहे. चला तिकडे बसू. बरं आहे, येतो आम्ही. भेटूया कधीतरी असेच योगायोगानं. चल गे, चल ना. नमस्कार. श्रीधर, अरे अरे तू बघितलंस का? आज त्याचे नुसते कपडेच नाही, भाषाही केवढी शुद्ध झाली आहे. त्या दिवशीची ती ठिगळ लावलेली पॅन्ट आणि आज हा असा इतका शुद्ध पण बोलतोय. नाही, मला त्याची जीवनकथा समजलीच पाहिजे. हे शेवंते, तू लय झाक बोललीस बरं का बामना. रफिक, ते या देशपांडे बाई पुन्हा पुन्हा माझ्याकडे काऊन पाहून राहिले? माझ्याकडे पाहत आहेत का माझ्या कपड्याकडे? ठिगळ लावून रिक्षा चालवणारा शंकर हाच कसा असेल हेच ते न समजून नसेल राहिले. माई बामणी भाषा ऐकून ती चक्रावून गेलेली दिसते. सांगून टाकू का खरं खरं त्यांनी की बाई हे कपडे माय नाहीत आणि हे भाषाही माय नाही. हे कपडे माया दोस्तानं दिलेत. आजही घरी शेवंतीचा आणि माल जुनेर खुंटीला लटकते. घडी घडी माया कपड्याकडे नका असं टक लावून पाहू बाई. तुमची नजर माया कपडे पुरतरून राहिली. मला नागवं झाल्यासारखं वाटते. शंकर, हे शंकर, कायचा विचार करून राहिला? काय नाही रफिक, अरे एवढी खुशी असून बी मला रानावनात एकटं पडल्यासारखं काऊन वाटून राहिलं रे? रफिक, शेवंते, तुम्ही मला एकटं कधीच सोडू नका.
आज दिवसभर तुझी विचारपूस नाही केली मी. रुसली तर नाही ना? कापड बदलतं ना ग. आई असं टक लावून काय पाहून राहिले मला? नजर लागल ना. लागू दे नजर. माया दुश्मनींले या दुश्मनाची नजर लागते. आणि माय नजर काहून लागेल तुला? पर शेवंते आज सारखं तुझ्याकडे पाहत राहा असं वाटत. या कपड्यात तू झाक दिसू राहिली शेवंत. तिकडे पाहिजे. मला कपडे बदलायचे आहेत. लाज वाटते ना मला. मी काहून तिकडं पाहू? मला भीती आहे का कोणाच्या बापाची? चुरतीला नाही कापड. सुरू देत नवी कापड. कधीतरी उतरवायचीच आहे ती. ते तिकडे खोटीवर टांगलेले जुने कपडे वाट पाहू राहिले. त्यांचीच साथ आहे आपल्याला. सुरू देत नवी कापड. आता काहून लाड करून राहिले? महिला मला सोडून माझ्या मारायला जाऊन राहिले. तुले सोडून कुठं जाऊन राहिलो? ते काय तू या संगत जीवाची ममई करून राहिलो. हो बच्चू भाई, ते आपले दोन हिरो कुठे दिसून नाही राहिले? किसकी बात कर रहा है तू? अरे तुम्हारे दो साथी लैला मजनू. अरे लफंगे 420 हो. अच्छा अच्छा, हमारे वो एक डाल दो पंछी शंकर रफीक, वो तो गए बम्बई मजा मारने को. 4-5 रोज हो गए. क्यों? रिक्शा चलाने का धंधा छोड़ के कहीं चोरी मारी तो शुरू नहीं की? तड़ी पार तो नहीं हो गए? अब वो इस गरीब बच्चू भाई के होटल में क्यों आएंगे? क्यों, क्या हो गया? झगड़ा हुआ? झगड़ा हुआ? इस गफार को तो झगड़े के सिवा दूसरा कुछ सोचता ही नहीं. अरे तुम लोगों को पता नहीं शायद, अपने रफीक की लॉटरी लगे ना. हाँ, अरे अपने को तो कुछ मालूम ही नहीं. रफीक की लॉटरी खुले? लॉटरी यानी वो सरकारी प्राइज बांड का क्या बोलते वो. हाँ, कितने की लगी? कम से कम 5,000 के ऊपर की बोलते. अरे 5 नहीं 7,500 की. हाँ? और शंकर की नहीं खुली? जो टिकट खरीदेगा लॉटरी उसी की तो लगेगी. और एक बात बताऊं, नसीब सबका साथ साथ थोड़े ही खुलता है. अस्सलाम वालेकुम अम्मी जान. कैसा रहा सफर? बहुत अच्छा रहा. बहुत मजा केला बम्बई में. अच्छा. हाँ. कादर चाचा के यहाँ सब खैरियत से है ना?
हो अम्मी जान, मुझे इतना पैसा मिला करके बहुत खुश हुए। ये तेरे लिए भेजा अम्मी, माइम का हलवा। माहिम का हलवा. हो अम्मी, जुबेदा चाची तुझी लय आठवण काढून राहिली होती और मुझ पे बहुत नाराज हो गई, मी तुले बरोबर नेलं नाही म्हणून. अरे माई काय की मुलाखत आता, ते रईस लोग आपण गरीब. अपन कायचे गरीब आता? मेरे पास 7,000 रुपये अम्मी, अब 7,000. अब देखती जा तू, दिन ब दिन तेरा बेटा कैसे रईस बनता जाता है वो. रफीक, पैसे का घमंड अच्छा नहीं है, बोल देती हूँ. और देख, तुझ्या रईसपणामध्ये माय पोराला इसरू नको. कोणाले? शंकरले? मग अम्मी अपन जब रईस तो वो काय का गरीब? तो कुछ गरीब गरीब नहीं अम्मी. और एक बात बोलता है मैं तेरे को, मैं मरूंगा लेकिन शंकर को नहीं छोड़ूंगा, समझी? प्यारा मेरा बच्चा. अच्छा रफीक, हो. कादर चाचा के घर कौन कौन मिला? कौन? कादर चाचा और जुबेदा चाची. बस? और कौन? और कौन? वहीदा नहीं मिली क्या? कैसी है? अच्छी है अम्मी, अभी बहुत बड़ी हो गई, 18-20 साल की आसत. दिखने को कैसी है? बहुत अच्छी है अम्मी. हाँ? नहीं अम्मी, गौर से नहीं देखा, एक ही दफा देखा. वो हमेशा अंदर अंदर ही रहती थी ना वो चाची के पास. तो पसंद है तेरे को? अरे शर्माता काय को है पोटते, बोल ना, पसंद है? नहीं, वैसी बात नहीं है अम्मी. पहले मैं होटल खोलूंगा, हाँ, वो चलने दे, थोड़े पैसे कमाएंगे, हाँ, स्वतःचं मकान लेंगे, रेडियो वीडियो खरीदेंगे, बाद में सोचेंगे हम शादी वादी का. अरे पगले, इधर तू रेडियो सुनते बैठेगा, उधर लड़के हाथ से निकल जाएगी. तो दूसरी लड़की मिलेगी ना अम्मी. तेरे को पसंद है ना? अम्मी क्या है, सबसे बड़ी बात ये है कि उस लड़की ने मुझे पसंद करना चाहिए ना. अरे तेरे चाचा को तू पसंद है ना, तो समझ उसको भी पसंद है. तेरे को पसंद है ना वो लड़की, तो लिखती मैं उनको, मैं लिखती. रबी की शादी करने का इरादा है, अपनी नजर में कोई अच्छी लड़की हो तो बोलो. और होटल के बारे में भी लिखती. हाँ, लिखू ना? अच्छा लिख, लेकिन इतनी जल्दी नहीं अम्मी, पहले शंकर को आने दे, त्याला विचारतो मग तुझे सांगतो. हा, अच्छा तेरे दिल. हाँ. अच्छा अम्मी, हाँ, मेरे को थोड़ा खाने को दे, मैं खेल देखने जाता. कौन सा खेल? 14वीं का चांद. अच्छा, अभी से? 14वीं का चांद. देख शंकर, मैंने बहुत सोचा होटल के बारे में, हाँ, और हिसाब भी करके देखा, तो कम से कम 4,000 रुपये तो लगते. हाँ, 2-3 टेबल बनवायला लागते, माल ठेवायला काचेच्या बरण्या, 2-3 अलमाऱ्या आणि 5 नोकर लागतील. 4,000 रुपये आणि 5 एवढं कायला लागते? हाँ? एक माल निकालने वाला, हाउ एक चाय बनाने वाला, हाउ एक ऑर्डर देने वाला, हाउ एक ऑर्डर की चाय लेके जाने वाला, और एक कप अशा पेलेटी उचलायले. किती झाले? 5 झाले ना भाऊ. तो फिर और देख, काउंटर को लगते 300, हाँ हाँ, हाँ अलमारियों के लिए 200, हाँ. हाँ, और शंकर पोटो को पगार कितना देंगे? 200-250 पकड़. 200. पर हॉटेलला जागा. देख शंकर, अपने हिसाब से है ना, होटल 2 ही जगह पे चलती. क्या? एक तो स्टेशनच्या बाजूले, हाँ. नहीं तो टाकी के नजदीक. क्या बोलता है? बराबर आहे. हाँ. दसऱ्याच्या मुहूर्ताले हॉटेल दे खोलून.